Hello students, today we are going to learn the new definition of circle, the chapter number 7 of standard 5th mathematics. इयत्ता 5वी विषय गणित सेमी मधून चॅप्टर नंबर 7 सर्कल जो आहे त्यातलं पुढचं डेफिनेशन आपण पाहणार आहोत. सर्कमफरन्स कशाला म्हणायचं आहे? The length of the curved edge of the circle is called as circumference. सर्कल जे असतं त्या सर्कलच्या कर्व केलेल्या वाकवलेल्या भागाची जी काही एकूण लेंथ असेल, लांबी असेल, ती आपल्याला सर्कमफरन्स म्हणून त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. आता एखाद्या सर्कलचा सर्कमफरन्स कसा काढायचा? आपण स्केलच्या सहाय्याने पट्टीने एखादी सरळ स्ट्रेट असलेली गोष्ट आपण मोजू शकतो. त्यासाठी ती गोष्ट अशी सरळ पाहिजे, तर आपण त्याला खेटून अशी पट्टी ठेवून त्याची लेंथ मोजू शकतो. आता सर्कल जे आहे ते सर्कल या पद्धतीने त्या ठिकाणी असतं पहा, की हे सर्कल आहे पहा. या सर्कलची जर आपल्याला अशा पद्धतीने ही पूर्ण लेंथ मोजायची असेल, त्याच्या कडेची एज जी आहे त्याची लेंथ जर मोजायची असेल, तर त्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल ते आपण इथे समजून घेणार आहोत. तर इथे आपण दोन वस्तू घेतलेल्या आहेत पहा. सर्कल शेप असलेले दोन, दिस इज फर्स्ट थिंग. याचं जे झाकण आहे ते सर्कल आहे पहा. तर हे सर्कलचं असलेले जे झाकण आहे त्याचा आपण या ठिकाणी सर्कमफरन्स किती आहे तो पाहणार आहोत. दिस इज सर्क्युलर शेप. याचा आपल्याला सर्कमफरन्स काढायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला एक थ्रेड लागणार आहे, दोरा घ्यायचा आहे. आणि दोरा जो थ्रेड असेल तो आपण याच्या भोवती अशा पद्धतीने एक राऊंड तिथे मारायचा आहे पहा. फक्त एक राऊंड तिथे मारल्यानंतर दोन दोऱ्याची जी टोकं आहेत ती जिथं एकत्र आलेली असतील तिथे आपल्याला या पद्धतीने पेन्सिलने किंवा पेनाने मार्किंग करून घ्यायचे, खून करायचे. ही मार्किंग दोन्ही दोऱ्यावर होणं गरजेचं आहे. अशा रीतीने ही मार्किंग या ठिकाणी आपण केलेली आहे. आणि आता हा दोरा आपण स्ट्रेट करू शकतो, सरळ करू शकतो. आपण याचा जो काही कर्व स्पेस आहे तो सरळ करू शकत नाही, परंतु याच्या भोवती दोरा गुंडाळून, थ्रेड गुंडाळून आपण त्याला सरळ करू शकतो. तर इथे पहा, या पद्धतीने आपल्याला दिसेल की दोऱ्यावर दोन खुणा झालेल्या आहेत, दिसत आहेत ब्लॅक कलरच्या. तर या दोन खुणामधलं जे काही डिस्टन्स आहे ते आता आपण पट्टीच्या सहाय्याने मोजणार आहोत. तर इथे पट्टीवर पहा, पहिल्या रेषेवर ही पहिली खूण मी ठेवतो आणि ही जी दुसरी खूण आहे पहा ती बरोबर 7 सेंटीमीटर पर्यंत गेलेली आहे. लुक ॲट दिस. या ज्या दोन काळ्या खुणा आहेत दोऱ्यावर दिसणाऱ्या, यातलं डिस्टन्स आपण या पद्धतीने काउंट जर केलं, मोजलं, तर ते बरोबर किती भरतंय? 7 सेंटीमीटर. म्हणजे सर्कमफरन्स ऑफ धिस सर्क्युलर शेप इज 7 सेंटीमीटर. या झाकणाचं जे काही सर्कमफरन्स आहे ते किती आलेलं आहे? 7 सेंटीमीटर एवढं आलेलं आहे. आपण त्यासाठी त्याच्या भोवती दोरा गुंडाळून त्या दोऱ्याची दोन टोकं जिथे एकत्र आलेली आहे तिथे खुणा केल्या आणि तो दोरा सरळ करून अशा पद्धतीने पट्टीवर मोजल्यास याचं जे डिस्टन्स आहे ते 7 सेंटीमीटर भरलेलं आहे. आणखीन एक आपण त्या ठिकाणी जरासं वेगळं झाकण घेऊयात. सर्क्युलर शेपच पाहिजे आपल्याला. सर्क्युलर शेप असलेल्या गोष्टींचंच आहे. अशा पद्धतीचं झाकण आहे, गोल सर्क्युलर शेप असलेलं. याचा आपला सर्कमफरन्स काढायचा आहे. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला या पद्धतीने दोरा त्याच्या भोवती एक राऊंड जो आहे तो आपण दोऱ्याचा घेणार आहोत. आणि दोऱ्याची जी दोन्ही टोकं एकत्र आलेली आहेत, एकत्र येतील अशा ठिकाणी आपल्याला या पद्धतीने पेन्सिल किंवा पेनाने आपण त्या ठिकाणी त्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि या दोन खुणामधलं डिस्टन्स जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे त्याला सरळ केल्यानंतर आपल्याला दिसेल की इथे एक खूण दिसते पहा आणि ही दुसरी खूण इकडे आहे. तर या दोन खुणामधलं जे डिस्टन्स आहे ते आपल्याला पट्टीने मोजता येईल.
दिस इज 9 सेंटीमीटर. पहिलं जे छोटं झाकण होतं पहा त्याचं 7 सेंटीमीटर सर्कम्फरन्स आला होता आणि याचा सेकंड जे झाकण आपण घेतलेलं आहे दुसरं पिवळ्या रंगाचं तर ते आहे 9.1. 9च्या पुढे थोडंसं जाते पहा ते 9.1 म्हणू शकतो आपण त्याला किंवा 9 सेंटीमीटर. छोटं 1 मिलीमीटरचं अंतर जे आहे ते मागं पुढं आपण गृहीत धरू शकतो. तर अशा पद्धतीने हे 2 टोकामधलं 2 स्पॉटमधलं 2 काळे स्पॉट दोऱ्यावर जे दिसतात पहा त्याच्यामधलं जे अंतर आहे त्याचं आपण गोल केलेलं होतं, वाकवलेलं होतं, कर्व केलेलं होतं. तर त्या कर्व भागाचं डिस्टन्स आपण काढलेलं आहे, लेंथ आपण मोजलेली आहे आणि या लेंथलाच आपल्याला काय म्हणायचं आहे, सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. तर सर्कलचं सर्कम्फरन्स कसं काढतात त्या संदर्भाने आपण हे 2 उदाहरणं या ठिकाणी समजून घेतलेली आहेत. तर याच पद्धतीने आपण कोणत्याही सर्क्युलर पार्टचं सर्कम्फरन्स काढू शकतो. तुम्ही घरी अशा घरात असणाऱ्या लहान मोठ्या आकाराच्या सर्क्युलर पार्टचं दोऱ्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने दोरा आणि स्केल पट्टी वापरून आपल्याला काय करायचे, सर्कम्फरन्स जे आहे ते फाइंड आउट करायचे. तर कोणत्याही 5 वस्तूंचं सर्कम्फरन्स आपण काढणार आहोत. त्यासाठी आपल्याला इथे या प्रॅक्टिस सेट प्रॉब्लेम सेट 31 मध्ये शेवटचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे पहा त्यांनी इथे की तुम्ही मोजा, मेजर अँड नोट डाऊन द सर्कम्फरन्स ऑफ डिफरंट सर्क्युलर ऑब्जेक्ट्स. इट इज कन्व्हिनियंट टू यूज अ मेजरिंग टेप फॉर दिस पर्पज. मेजरिंग टेप जरी असेल आपल्याकडे मोजण्यासाठीचा तर तोही वापरून आपल्याला अशा पद्धतीने डायरेक्ट त्याचं सर्कम्फरन्स जे आहे ते काढता येईल. यानंतर दुसरा पार्ट जो आहे त्याच्या पुढचा तो आहे ॲन आर्क ऑफ अ सर्कल. आर्क कशाला म्हणायचा आहे तर आपल्याला आर्कचा अर्थ नीट समजून घ्यायचा आहे कारण याचा उपयोग आपल्याला पुढे होणार आहे. इथे पहा एक फिगर दाखवलेली आहे, ही बांगडी आहे, बँगल ज्याला म्हटलेलं आहे. आणि ही प्लास्टिकची बांगडी समजा पॉईंट ए आणि पॉईंट बी या 2 पॉईंटच्या ठिकाणी जर ब्रेक झाली, तुटली तर त्या बांगडीचे 2 भाग 2 पार्ट इथे बनलेले दाखवलेले आहेत. हा मोठा तुकडा आणि हा छोटा तुकडा. तर हे जे 2 बांगडीचे तुकडे बनलेले आहेत या तुकड्यांनाच आपण इंग्रजीमधनं ॲन आर्क ऑफ अ सर्कल असं म्हणणार आहोत. जेव्हा आपण सर्कलवर 2 पॉईंट घेतो तेव्हा त्या 2 पॉईंटमुळे त्या सर्कलचे 2 तुकडे बनतात आणि या तुकड्यांनाच आपल्याला आर्क ऑफ अ सर्कल असं म्हणायचं आहे. द पार्ट ऑफ अ सर्कल इज कॉल्ड ॲज ॲन आर्क ऑफ अ सर्कल. इच ऑफ दिस पार्ट्स इज ॲन आर्क ऑफ अ सर्कल. आता या आर्कला जर आपल्याला नाव द्यायचं असेल, समजा इथे ए आणि बी हे पॉईंट दाखवलेले आहेत तर या छोट्या आर्कचं नाव सुद्धा ए बी, आर्क ए बी असंच होईल आणि हा जो मोठा आर्क आहे याचं पण नाव ए बी असंच होईल. मग नेमकं आपल्याला त्या नावावरून समजणार नाही आहे की कोणता आर्क हा छोटा आहे आणि कोणता आर्क मोठा आहे. म्हणून याच्यामध्ये मिडलला आपण आणखी एक पॉईंट जर घेतला, इथे समजा मी एक्स पॉईंट घेतला तर याचं नाव आपल्याला आता घेता येईल पहा आर्क ए एक्स बी किंवा आर्क बी एक्स ए आणि हा छोटा तुकडा आहे हे आपल्या लक्षामध्ये येईल. त्याचप्रमाणे जर या ठिकाणी मी पॉईंट वाय घेतला तर याचं नाव होईल पहा आर्क ए वाय बी किंवा आर्क बी वाय ए आणि हा मोठा तुकडा असल्याचं आपल्या लक्षात येईल. म्हणजे आर्कचं नाव ज्यावेळेस आपण लिहिणार आहोत तेव्हा आपल्याला 3 पॉईंटची आवश्यकता भासणार आहे. फक्त 2 पॉईंट्स लिहून आपण आर्क दाखवू शकत नाही. फक्त 2 पॉईंट्स दाखवल्यामुळे आपल्याला आर्कचा त्या ठिकाणी नेमका लहान तुकडा आहे की मोठा तुकडा आहे हे समजणार नाही. आर्क साधी गोष्ट आहे. आर्क म्हणजे काय, आर्क म्हणजे सर्कलचा तुकडा, सर्कलचा पार्ट. सर्कलवर काढलेल्या कोणत्याही 2 पॉईंटमुळे त्याचे जे 2 तुकडे बनतात त्या तुकड्यांना आर्क असं म्हणायचं आहे. एनी पार्ट ऑफ अ सर्कल इज कॉल्ड ॲज आर्क. आणि आर्कचं नाव लिहित असताना आपल्याला 3 पॉईंटची आवश्यकता भासणार आहे. इथे सेकंड फिगरमध्ये दाखवलेलं आहे पहा की पी आणि क्यू हे जे 2 पॉईंट आहेत त्याच्यामुळे 2 आर्क बनलेले आहेत. हा रंगीत तुकडा दाखवलेला आहे, रंगवलेला निळ्या रंगात, आणि हा काळ्या रंगातला मोठा तुकडा आहे. तर हा जो छोटा तुकडा आहे याचं नाव आर्क पी एस क्यू किंवा आर्क क्यू एस पी दोन्ही बाजूने हे त्याचे एंड पॉईंट आहेत. पी आणि क्यूला काय म्हणायचं आहे, एंड पॉईंट ऑफ आर्क. हे शेवटचे टोकं आहेत पहा त्या तुकड्याचे. तर निळा तुकडा जो आहे त्याचे पण शेवटचे बिंदू जे आहेत ते पी आणि क्यू आहेत. त्याप्रमाणे काळा तुकडा जो आहे हा मोठा, याचे पण शेवटचे पॉईंट पी आणि क्यूच आहेत. त्याचा मधला पॉईंट लक्षात घेऊन आपण त्याचं नाव सांगू शकतो. हा जो मोठा तुकडा आहे आर्क पी आर क्यू किंवा
आर्क QRP या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला आर्कचं नाव ज्यावेळेस आपण घेणार आहोत, लिहिणार आहोत, वाचणार आहोत, त्यावेळेस नेमकी कोणती खबरदारी घ्यायची, कोणती काळजी घ्यायची ते नीट आपण ध्यानात ठेवायचे. व्हेन यू आर गोइंग टू रीड द नेम ऑफ आर्क यू मस्ट रीड 3 लेटर नेम. त्याचे 3 लेटर त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. फक्त 2 लेटर जर येत असतील आर्कच्या नावामध्ये तर ते नाव चुकीचं होणार आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी त्याची काळजी घेणार आहोत. तर इथे प्रॉब्लेम सेट 31 जो दिलेला आहे पहा तो आपण सोडवणार आहोत. इन द फिगर गिवन अलॉंग साइड पॉइंट्स S, L, M and N आर ऑन द सर्कल. आन्सर द क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ द डायग्राम. ही डायग्राम पाहायची आणि यात 2 प्रश्न विचारलेले आहेत, त्याची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. हे पॉइंट जे आहेत S, L and M दीज आर ऑन द सर्कल. सर्कलवर असलेले पॉइंट्स आहेत. कोणत्याही फिगरमध्ये आपल्याला ज्यावेळेस आर्कची नावं लिहायची असतील तेव्हा त्या सर्कलवर जितके पॉइंट्स दाखवलेले आहेत पहा तितक्या आर्कची नावं आपण लिहू शकतो. 4 जर पॉइंट्स असतील, इफ देर आर 4 पॉइंट्स देन यू कॅन राईट द नेम ऑफ 4 आर्क्स अँड मिनिमम 4 आर्क्स. जास्त पण लिहिता येतील तुम्हाला, परंतु कमीत कमी त्या ठिकाणी त्याचे 4 नावं तर लिहिता आलेच पाहिजेत. तर इथे आपल्याला 4 पॉईंट दिलेले आहेत. देर आर 4 पॉईंट्स, परंतु प्रश्न विचारलाय पहा तुम्हाला राईट द नेम ऑफ द आर्क्स विथ एंड पॉईंट S अँड M. S आणि M हे एंड पॉईंट असलेलेच आर्क लिहायला सांगितलेत. हा S आणि M हे कडेचे पॉईंट असलेले आर्क इथे तुम्हाला लिहायला सांगितले. तर इथे S पासून सुरू केलं आपण तर इकडे जाऊन तुम्हाला L पॉईंट दिसतोय आणि पुढे M म्हणजे आर्क S, L, M हा पहिला त्या ठिकाणी तुमचा आर्क होईल पहा. आर्क S, L, M आणि दुसरा जो आर्क आहे तो या पद्धतीने S पासून इकडे जर गेला तुम्ही तर इथे तुम्हाला पॉईंट N दिसतोय आणि M. आर्क S, N, M असा दुसरा त्या ठिकाणी तुम्हाला आर्क मिळेल. आर्क ARC, आर्क S, N, M. तर हे 2 आर्क तुम्हाला एंड पॉईंट S आणि M असलेले मिळतील. त्याच्या कडेची टोकाची नावं S आणि M पाहिजेत म्हणून त्याचे या प्रकारे 2 आर्क आपल्याला लिहिता येतील. दुसरा प्रश्न विचारला राईट द नेम्स ऑफ द आर्क विथ द एंड पॉईंट L अँड N. आता L आणि N हे एंड पॉईंट घ्यायचे. L आणि N. तर L पासून नाव सुरू करा. इकडे गेलात या बाजूने असं तर पुढे तुम्हाला L च्या पुढे M पॉईंट दिसतोय आणि त्याच्या पुढे N म्हणजे L, M, N हा एक आर्क त्या ठिकाणी तुमचा तयार होईल. आर्क L, M, N. ओके. अँड दुसरा जो आर्क आहे इकडच्या बाजूने आपण जर गेला तर आर्क L, S, N या पद्धतीने आर्क L, S, N हा मोठा आर्क त्या ठिकाणी तुम्हाला लिहिता येईल. आर्क L, S आणि N. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीने तुम्हाला लिहिता येईल. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते लिहिण्यासाठी या पद्धतीने विचार करावा लागेल की त्याचे एंड पॉईंट दिलेले असल्यामुळे तुम्हाला इथे अशा रीतीने 4 आर्क तुम्ही दाखवलेले आहेत. नंतर क्वेश्चन नंबर 2. राईट द नेम्स ऑफ आर्क दॅट पॉइंट A, B, C अँड D इन द गिव्हन सर्कल गिव्ज राईज टू. म्हणजे इथे हा सेकंड क्वेश्चनसाठी सेकंड फिगर दिलेली आहे. या सर्कलवर आपल्याला देर आर 4 पॉइंट्स, पॉइंट A, पॉइंट B, पॉइंट C अँड पॉइंट D. 4 पॉइंट्स आहेत तर किती आर्क याच्यापासून तुम्ही बनवू शकता असं त्यांनी विचारलेलं आहे. किती नाव तुम्हाला लिहिता येतील तर कमीत कमी 4 पॉइंट्स आहेत म्हणून 4 आर्क आपण इथे लिहिणार आहोत. तर इथे नंबर 1 कोणत्या एका पॉईंटपासून सुरू करून आपण नाव त्या ठिकाणी घेऊयात. समजा A पासून मी सुरुवात केली, सर्कलवरनच पुढे जायचंय तर इथे A पासून पुढे गेला मी तर B आणि पुढे C असे 3 लेटर्स घ्यायचेत क्रमाने म्हणजे आपलं आर्कचं नाव तयार होतंय पहा. आर्क A, B, C इथे तुमचं आर्कचं नाव तयार होईल पहिलं. आर्क A, B, C. यानंतर दुसरा आर्क जो आहे आता B पासून सुरू करू आपण. B, C, D. आर्क B, C, D. आर्क B, C, D. हे उलटं पण चालेल नाव. हे पहिलं जे नाव लिहिलं मी समजा आर्क A, B, C हे उलटं पण चालेल. कसं C, B, A असं पण चालेल. हे जे आहे B, C, D हे नाव तुम्हाला D, C, B असं पण चालेल. त्यानंतर तिसरा आर्क जो आहे तो आपण इथे लिहू. आता पॉईंट C पासून सुरुवात करू आपण. C, D, A. आर्क
CDA. ओके, आता कोणता पॉईंट राहिला आपला घ्यायचा, तर D पॉईंटपासून सुरुवात करायचं राहिलेलं आहे. म्हणजे आपलं चौथं जे नाव आहे ते तयार होईल आपलं आर्क DAB. तर एवढे 4 नाव तर आपण त्या ठिकाणी परफेक्ट लिहू शकतो. देर आर 4 पॉईंट्स, सो वी कॅन राईट मिनिमम 4 नेम ऑफ आर्क. कमीत कमी हे 4 नाव तर आपल्याला लिहिता आले पाहिजेत. अतिशय सोपं आहे. त्या कोणत्याही एका पॉईंटपासून सुरू करून एकतर उजव्या बाजूने जा किंवा डाव्या बाजूने जा, कोणत्याही बाजूने गेलात तरी नाव मिळणार आहे. जर तुम्ही डावीकडनं गेला समजा तर ए नंतर D येतोय, नंतर C येतोय. 3 पॉईंट आपण घेणार आहोत क्रमाने, ADC. ओके, ADC. इट इज ऑल्सो आर्क. हे बघा, इथं जो आर्क लिहिलं त्याचं उलटं नाव आलेलं आहे, CD याचं उलटं नाव होईल ADC. तर हेही चालणार आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे आर्क जे आहेत ते लिहू शकतो. आता मी जर आणखी नाव लिहिण्याचा प्रयत्न केला तर एक सोडून देतो मी. आता A नंतर B पॉईंट सोडून देतो आणि पुढचा त्या ठिकाणी पॉईंट घेऊन त्याचे पुढचे 2 क्रमाने आर्क ACD हा सुद्धा आर्क होऊ शकतो. पहा, एक आर्क ACD म्हणजे 5वं नाव तुम्ही अशा प्रकारे पण लिहू शकता. तर ते कमीत कमी 4 इथे मी नावं लिहिलेली आहेत. तर हे तिथं आपल्याला या पद्धतीने लिहिता येतील. अतिशय सोपा भाग आहे, आपण समजून घेऊन नावं त्या ठिकाणी आर्कची लिहायची आहेत. देन गिव्ह द नेम्स ऑफ द आर्क that are made by point P, Q, R, S and T in the figure. How many points are there? 1, 2, 3, 4, 5. आता 5 पॉईंट्स आहेत म्हटल्यावर 5 नेम तर फिक्स आपण लिहू शकतो आणि त्यापेक्षाही जास्त पण आपल्याला लिहिता येतात. परंतु हे 5 तरी कमीत कमी आपल्याला लिहिता येणं गरजेचं आहे आणि अतिशय सोपं आहे. कोणत्याही एका पॉईंटपासून सुरुवात करून आपण क्रमाने 3 त्या ठिकाणी पॉईंटची नावं घेणार आहोत. तर तो आर्क तुमचा तयार होणार आहे. पहा, आता इथे मी T पासून जर सुरू केलं तर आर्क माझा बनेल TPQ. म्हणजे पहिला जो आर्क आहे आर्क TPQ. यानंतर दुसरा जो आर्क आहे, आता P पासून सुरू करतो तर PQR. आर्क PQR. P पासून सुरू करून 3 पुढचे क्रमाने येणारे पॉईंट घेतले PQR. त्यानंतर तिसरा आर्क मला लिहिता येईल. आता Q पासून मी सुरुवात करतो QRS. आर्क QRS. यानंतर चौथा, आता R पासून नाव सुरू करू आपण RST. R नंतर S आणि S नंतर T. तर हे 3 पॉईंट आपण जर घेतले क्रमाने तर पुढचा आर्क तयार होईल आर्क RST. यानंतर 5वा जो आर्क आहे तो आपल्याला लिहिता येईल. आता कोणता पॉईंट राहिला पहा, S पॉईंटपासून स्टार्ट करणं राहिलेला आहे नाव, तर STP हा एक आर्क तुम्हाला लिहिता येईल आर्क STP. तर या पद्धतीने हे मिनिमम 5 आर्क आपण लिहू शकतो. आता मला असं वाटलं की T नंतर P सोडून द्यायचं आणि Q आणि R घ्यायचा, तर हा पण आर्क होईल. पहा, TQR हा एक आर्क तुम्हाला लिहिता येऊ शकतो. त्यानंतर PRS हा पण लिहिता येऊ शकतो. म्हणजे एक पॉईंट सोडून देऊन आपण या पद्धतीने पुढचे पण आणखी आर्क जे आहेत ते इथे लिहू शकतो. पहा, 6 नंबरला समजा मी हा आर्क लिहितो TQR. एक पॉईंट सोडून दिला मी आर्क, T नंतर P पॉईंट सोडून दिला आणि पुढचे पॉईंट घेतले TQR. त्यानंतर आता P नंतर मी Q पॉईंट सोडून देतो आणि R आणि पुढचे 2 पॉईंट घेतो PRS. आर्क PRS असा पण तिथे आर्क होऊ शकेल. त्यानंतर 8वं, समजा मी R नंतर S पॉईंट सोडून देतो आणि पुढचे 2 पॉईंट घेतले, R नंतर S सोडून दिला, RT आणि P. आर्क RTP असं पण त्या ठिकाणी नाव होऊ शकेल, आर्क RTP. तर अशा रीतीने इथे मी 8 नावं जी आहेत ती लिहिलेली आहेत. आणखी पण नावं आपण लिहू शकतो. तर या प्रकारे फिगर दिलेली असेल तर त्यावरून आर्कची नावं कशी लिहायची. आर्क म्हणजे काय आहे? आर्क म्हणजे दिलेल्या सर्कलचा छोटासा तुकडा, ज्या तुकड्याला आपण 3 लेटर नेम देऊन त्याचं त्या ठिकाणी नाव लिहिणार आहोत. तर हे जे काही 2 टॉपिक आहेत आज आपण पाहिलेल्या या व्हिडिओमध्ये, सर्कम्फरन्स म्हणजे काय आणि आर्क म्हणजे काय, हे आपल्याला निश्चित समजलं असेल. आणि समजलं असेल तर आपण या व्हिडिओला
लाईक करायचं आहे आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींसोबत आपला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। हा जो काही प्रॉब्लेम सेट 31 आहे हा व्यवस्थित आपल्या मॅथच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचा आहे। धन्यवाद।